जालन्यातील आष्टी पोलिसांनी 13,71,000 रुपयांचा गुटखा जप्त केला। पिंपळगाव पाथरी मार्गावरील आष्टी टी पॉइंट जवळ रात्री पोलिसांनी सापळा रचत अवैध गुटखा जप्त करण्याची कारवाई केली। तर एका टेम्पोमध्ये हा सगळा गुटखा पोलिसांना आढळलेला आहे। या कारवाईत 13 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। आष्टी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी दिलेली आहे। पाथरीकडे जाणाऱ्या एक बंद बॉडी वाहन याच्यामध्ये गुटखा असल्याबाबत आम्हाला खात्रीशीर माहिती एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेली होती। त्यावरून आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून आम्ही सदरची गाडी ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या संबंधित जे आरोपी आहेत त्यातील आवेज खान, आदिलात खान व 36 वर्ष राहणार पाथरी याला विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सदरच्या गाडीमध्ये राजनिवास नावाचा गुटखा असून त्या गुटख्याची आम्ही आज रोजी सगळ्याची पाहणी केली असता सदरचा गुटखा हा एकूण 13,71,600 रुपयाचा प्रतिबंधित महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच 5 लाख रुपयाचे वाहन असा 18,71,600 रुपयाचा मुद्देमाल आज आम्ही रोजी ताब्यात घेतलेला आहे आणि तो जप्त करून पुढील कारवाई करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।